नमस्कार. चला तर मग आज आपण पॅम्स्पॅस टॅब्लेटबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना आणि पीएमएसच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी हे औषध नेमकं कसं काम करतं हेच आपण आज समजून घेणार आहोत. महिन्याच्या त्या विशिष्ट दिवसांमध्ये पोटात पेटके येणं, सूज आल्यासारखं वाटणं किंवा वेदना होणं हा अनेकांसाठी एक नेहमीचा अनुभव असतो. पण या त्रासावर नक्की उपाय काय? चला, आज आपण याच समस्येवरच्या एका वैद्यकीय उपायाबद्दल माहिती घेऊया. तर आपल्या पहिल्या भागात आपण या सामान्य मासिक त्रासाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे पीएमएस आणि मासिक पाळीतील वेदना. हे नेमकं का होतं? तर प्रोस्टाग्लॅन्डिन नावाच्या घटकांमुळे पोटात पेटके येतात आणि हॉर्मोन्सच्या बदलांमुळे शरीरात पाणी साचून सूज येते. चला, याची लक्षणं थोडी आणखी जवळून पाहूया. पॅम्स्पॅससारखी औषधं काही विशिष्ट लक्षणांवर काम करण्यासाठी बनवलेली असतात, जसं की पोटात येणारे तीव्र पेटके, पोट फुगल्यासारखं वाटणं, शरीरात पाणी साचल्यामुळे आलेली सूज आणि स्नायूंचं आखडणं. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. पॅम्स्पॅस टॅब्लेट म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक लक्षित उपचार आहे जो खास याच लक्षणांवर काम करतो. तर हे पॅम्स्पॅस टॅब्लेट नक्की आहे तरी काय? हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येत नाही. ह्यात मुळात 3 वेगवेगळ्या घटकांचं मिश्रण आहे. एक जो वेदना कमी करतो, दुसरा शरीरातलं अतिरिक्त पाणी बाहेर काढतो आणि तिसरा आखडलेल्या स्नायूंना आराम देतो. अच्छा, मग ही गोळी नक्की कधी वापरली जाते? तर याची मुख्य कारणं 3 आहेत. पहिलं म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच पीएमएस. दुसरं मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदना, ज्याला वैद्यकीय भाषेत डिस्मेनोरिया म्हणतात. आणि तिसरं म्हणजे आयबीएस सारख्या आजारांमुळे पोटात येणाऱ्या पेटक्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हा 3 घटकांचा उपाय नक्की काम कसा करतो? हे समजून घेण्यासाठी आपण या 3 घटकांना एक लक्षणांशी लढणारी टीम म्हणू शकतो. या टीममधला प्रत्येक सदस्य आपापलं काम चोख बजावतो आणि म्हणूनच एकत्रितपणे एक चांगला परिणाम दिसून येतो. चला, तर या टीममधल्या प्रत्येक खेळाडूची ओळख करून घेऊया. पहिला आहे आपला वेदना निवारक म्हणजेच पॅरासिटामॉल. याचं काम आहे वेदनेचे संदेश मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून थांबवणं. दुसरा खेळाडू आहे जलनियंत्रक म्हणजेच पॅमाब्रॉम. हा शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी कमी करून सूज घालवतो. आणि तिसरा आहे स्नायू शिथिलक म्हणजेच डायसायक्लोमाइन. हा पोटाच्या स्नायूंना आराम देऊन पेटके कमी करतो. बघा, किती छान टीमवर्क आहे. बरं, प्रत्येक औषधाची एक दुसरी बाजू पण असते आणि ती म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स. म्हणून आता आपण त्याचे दुष्परिणाम समजून घेऊया आणि नेमकं कशाकडे लक्ष द्यायचं हे पाहूया. ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय असू शकतात हे माहीत असणं गरजेचं आहे. यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल आपण जागरूक राहू शकतो आणि गरज पडल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. तर कोणते दुष्परिणाम साधारणपणे दिसू शकतात? यात तोंड कोरडं पडणं आणि जास्त तहान लागणं, चक्कर किंवा गुंगी आल्यासारखं वाटणं, मळमळ होणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणं यांचा समावेश आहे. कधीकधी अंधुक दिसणं किंवा लघवीला त्रास होण्यासारखी लक्षणंही दिसू शकतात. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, आवश्यक सुरक्षा माहिती. हे औषध घेताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डाव्या बाजूला जर यकृत किंवा किडनीची काही समस्या असेल, काचबिंदू असेल किंवा गर्भधारणा झालेली असेल तर डॉक्टरांना याची माहिती देणं बंधनकारक आहे. आणि उजवीकडे काही गोष्टी आहेत ज्या या औषधासोबत अजिबात घेऊ नयेत, जसं की रक्तदाबाची काही औषधं, कीटोकोनाझोलसारखी अँटीफंगल औषधं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे औषध जेवणासोबत घ्या किंवा जेवणाशिवाय, त्याने काही फरक पडत नाही. पण सर्वात महत्त्वाचं काय असेल तर डॉक्टरांनी दिलेली सूचना, त्यांनी सांगितलेल्या डोसचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पहिलं, हे औषध थेट वेदना, सूज आणि पेटक्यांवर लक्ष साधतं. दुसरं, हा एक 3-in-1 फॉर्म्युला आहे जो अनेक बाजूंनी आराम देतो. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, हे प्रिस्क्रिप्शन औषध असल्यामुळे ते घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मग
या लक्षणांना मॅनेज करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता? बघा, ही माहिती मिळाल्यानंतर आता डॉक्टरांशी अधिक स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलता येईल आणि स्वतःच्या आरोग्यासाठी एक योग्य निर्णय घेता येईल.